तर एक ब्रेकिंग बातमी हाती येते। काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे। राज्य सरकार विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन होत आहे। आपण हे दृश्य पाहतोय। काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे। याबाबत आपण अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, काँग्रेसकडून सध्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे, काय सांगाल? खरं तर ही आंदोलनाची हाक बीकेसी मध्ये देण्यात आलेली होती। बीकेसीला जे एशियन हार्ट हॉस्पिटल आहे त्याच्या समोर हे आंदोलन केलं जाणार होतं, परंतु आपण पाहतोय की सकाळपासूनच आंदोलक जे कोणी आहेत त्यांना सगळ्यांना त्यांच्या घराजवळच स्थानबद्ध करण्यात आलेले किंवा त्यांना ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे। काँग्रेसचे सगळेच नेते, मग ते नसीम खान असेल, असलम शेख असतील, अमीन पटेल असतील आणि स्वतः वर्षा गायकवाड मुंबई अध्यक्ष असतील, यांच्या घराच्या खाली पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेला आहे। या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व वर्षाताई गायकवाड मुंबई अध्यक्ष म्हणून करणार होत्या, परंतु त्यांच्या घराच्या खाली सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या घराच्या खालीच आंदोलन सुरू केलेलं आहे। ज्या पद्धतीनं वाळवंट बंदराचा एकूण जो कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची जो काही मध्यंतरी अपघात झालेला आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना निषेध केला जातोय आणि त्या निषेधासाठी म्हणून आंदोलन बीकेसी मध्ये करण्यात येणार होतं, परंतु पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आणि त्यांच्या बीकेसीतल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन तिथं न करू देता सगळ्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या निवासस्थानीच खाली आंदोलन करायला सुरुवात केलेली आपल्याला बघायला मिळते। जी प्रणाली, याबाबत अपडेट घेताना राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।